नमस्कार, मी सौ मनीषा श्रीकांत काळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात कला शाखेला अर्थशास्त्र हा विषय शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 तासिकांमध्ये आपण अर्थशास्त्राच्या 9व्या धड्याला सुरुवात केली होती. आजच्या तासाला आपण भारतीय नाणे बाजारातील सुधारणा पाहणार आहोत. त्याचबरोबर भारतातील भांडवल बाजार, त्याची संरचना, त्याचप्रमाणे भांडवल बाजाराची भूमिका आणि त्यामध्ये होणाऱ्या सुधारणा याचा वेध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या तासाला भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील नाणे बाजारातल्या सुधारणा पाहणार आहोत आणि त्या सुधारणांना स्पष्टीकरण करायला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं मी पतसाधनांचा एक आढावा इथं घेणार आहे, कारण आपला पहिला मुद्दाच मुळात त्याच्याशी निगडित आहे. नाणे बाजारामध्ये पतसाधनांचा वापर होतो. त्यातला पहिला आहे मागणी नाणे बाजार. जेव्हा पैसे हे एका दिवसासाठी, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की 24 तासासाठी कर्ज म्हणून घेतले जातात किंवा दिले जातात, म्हणून याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा असे सुद्धा ओळखले जाते. तर पैसे उसने घेतले जातात किंवा मग 1 दिवसापेक्षा जास्त काळ व 14 दिवसापर्यंत सुद्धा कर्ज म्हणून दिले जातात, तेव्हा तो दखल पैसा किंवा ज्याला आपण नोटीस मनी म्हणून तो ओळखला जातो. कोषागार बिले म्हणजे ट्रेझरी बिल्स तात्पुरती तरलतेची कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेला दिलेली अल्पमुदतीची साधने म्हणजे कोषागार बिले. पुढचं आहे व्यापारी पत्रे. ही एक असुरक्षित वचनचिठ्ठी आहे जी एका निश्चित परिपक्वता कालावधीसह मान्यता आणि वितरणानुसार पराक्रम्य आणि हस्तांतरणीय असते. ठेवींचे प्रमाणपत्र. ही साधने असुरक्षित आहेत. वाणिज्य बँक आणि विकास वित्त संस्थांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यायोग्य अशी ही साधने आहेत. शेवटचं आहे व्यापारी पावती. ती अल्प जोखीम असलेली पराक्रम्य आणि तरल साधने आहेत. आता नाणे बाजारातील ज्या सुधारणा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत मुलांनो, साधारण 5 सुधारणा तुम्हाला दिसत आहेत. पहिलं म्हणजे वेगवेगळ्या मुदतपूर्ण कालावधी कोषागार बिले म्हणजे ट्रेझरी बिल्स असतील, व्यावसायिक पत्रके असतील, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स म्हणजे ठेवींचे प्रमाणपत्र असेल आणि मनी मार्केट म्युच्युअल फंड्स यांसारख्या ज्या नव्या साधनांचा समावेश हा भारतीय नाणे बाजारामध्ये करण्यात आलेला आहे, ज्यामुळे अल्पमुदतीचे जे काही देवाणघेवाण आहे कर्जाची ती खूप सरळ आणि सुलभ होईल. दुसरा आहे तरलता समायोजन सुविधा म्हणजे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक काय करते, रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतो. आता इथे थोडंसं सविस्तर मला सांगायचं की लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजे काय, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वापरलं जाणारं मौद्रिक धोरण जे व्यापारी बँकांना पुनर्खरेदी कराराद्वारे कर्ज घेण्यास परवानगी देते. त्यात रेपो व रिव्हर्स रेपो दराचा समावेश असतो. म्हणजे LAF खाली रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर वापरले जातात. याला पॉलिसी रेट असं सुद्धा म्हटलं जातं. आता रेपो दर म्हणजे काय, यामध्ये पुन्हा थोडंसं स्पष्टीकरण अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला इथं ते देत आहे. रेपो दर म्हणजे इथे लक्षात घ्यायचं की ज्या दराला व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडून अल्प कालावधीसाठी कर्ज घेतात. इथे मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून. अशी अल्पकालीन कर्ज जेव्हा घेतली जातात तेव्हा व्यापारी बँका त्यांच्याजवळील जे रोखे असतात किंवा आपण म्हणूया सरकारी रोखे असतात ते मध्यवर्ती बँकेला विकतात. असे रोखे विकताना व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेबरोबर करार करतात आणि पूर्वनिश्चित किमतीला व भविष्यातील तारखेला यांची पुनर्खरेदी केली जाईल असं त्या करारामध्ये नमूद असतं. हा झाला रेपो दर. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, तर ज्या व्याजदराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांकडून अल्प काळासाठी कर्जनिधी घेते त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. हे खूप महत्त्वाचे आहे मुलांनो. या रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दराचा उपयोग हा नवीन सुधारणेद्वारे LAF मध्ये होत असतो. अशा प्रकारे रिव्हर्स रेपो दर आणि रेपो दर
यामुळे काय होत असतं, तर मध्यवर्ती बँक ही काय करते, रिव्हर्स रेपो दराचा वापर हा अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त द्रव्य शोषून घेण्यासाठी करते. म्हणजे जेव्हा बाजारात फार मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध असतो, असं जेव्हा मध्यवर्ती बँकेला वाटतं, तेव्हा ती रिव्हर्स रेपो दरात वाढ करते. म्हणजेच मध्यवर्ती बँक ही व्यापारी बँकांनी बँकेत पैसा ठेवीच्या रूपाने ठेवल्याबद्दल बँकांना उच्च व्याजदर देते. रिव्हर्स रेपो दर वाढल्यामुळे काय होतं, तर व्यापारी बँका त्यांच्याजवळील जादा निधी मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरित करतात. कारण यातून बँका आकर्षक व्याजदर मिळवत असतात आणि त्यांच्याजवळील पैसा बँक व्यवस्थेतून बाहेर काढला जातो व परिणामी बँकांकडे अल्प प्रमाणात निधी शिल्लक उरतो. हा एक भाग. आता रेपो दराच्या बाबतीत जर पाहिलं तर रेपो दरासाठी ही जी LAF फॅसिलिटी कशी वापरली जाते, अशा प्रकारे रेपो दर सुद्धा कमी केला तर काय होईल, तर देशाची मध्यवर्ती बँक संपूर्ण बँक व्यवस्थेत जादा रोखता, जादा द्रव्य, जादा पैसा सोडत असते. केव्हा, तर रेपो रेट कमी करून. थोडक्यात काय, तर रिव्हर्स रेपो दर वाढवून मध्यवर्ती बँक संपूर्ण बँक व्यवस्थेमध्ये रोखता शोषून घेते, तर रेपो दर कमी करून देशाची मध्यवर्ती बँक संपूर्ण बँक व्यवस्थेत जादा रोखता किंवा पैसा सोडत असते. तर अशा प्रकारे LAF अंतर्गत रिझर्व्ह बँक रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यांचा कसा वापर करते हे तुम्हाला दिसलं. दुसरं आहे व्याजदर जे आहेत ते मुख्यत्वे बाजार शक्तींनी किंवा बाजारातल्या ज्या काही घटना आहेत त्यांनी निर्धारित केले जात असतात. चौथं आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, NEFT ज्याला म्हटलं जातं. आता NEFT म्हणजे काय, याला राष्ट्रीय पैसे हस्तांतरण असं पण म्हणतात बरं का. म्हणजे भारतातले प्रमुख पैसे हस्तांतरण ज्या एक प्रणाली आहे त्यापैकी ही एक आहे. यामध्ये लगेच पैसे हस्तांतरित होत नाहीत, तर यामध्ये प्रत्येक तासाचा वेळ किंवा टप्पा जे टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमातून हे वापरलं जातं आणि 2005 नोव्हेंबर पासून ही जी NEFT प्रणाली आहे ती आपल्याकडे सुरू आहे. साधारणपणे देशामध्ये 30,000 बँकांमध्ये ती उपलब्ध आहे. दुसरा आहे RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ही सुद्धा निधी हस्तांतरणातली एक सुधारणा आहे. आता याचा अर्थ काय, RTGS म्हणजे तात्काळ पैसे पाठवणे, म्हणजे या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरित करता येतात. ओके बटन दाबल्यानंतर लगेच पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतात आणि 95% देवाणघेवाण देशात या प्रणालीतून होते. जगात सर्वात जास्त वापरली जाणारी ही प्रणाली आहे. पाचवा आकडा आहे तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यवहार प्रणाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक डीलिंग सिस्टीम सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आता पुढे जाणार आहोत. नाणे बाजारातल्या या सुधारणा आज आपण पूर्ण केल्या. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे की भारतातील भांडवल बाजार याची आपण आता सुरुवात करणार आहोत. भांडवल बाजार म्हणजे काय? भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे. वित्तीय प्रणालीचा हा एक महत्त्वाचा घटक तर आहेच. त्याचबरोबर अधिक गुंतवणुकीला जर चालना द्यायची असेल, आर्थिक वृद्धी करायची असेल तर प्रभावी भांडवल बाजाराचा विकास हा आवश्यक असतो मुलांनो. आता दीर्घकालीन निधीची जी मागणी आहे ती कृषी क्षेत्राला, व्यापार क्षेत्राला म्हणजे उद्योगांनाही असतेच. त्याचप्रमाणे आपण असं म्हणूया की वैयक्तिक बचतकर्ता, सांघिक बचत बँका किंवा विमा कंपन्या, विशेष वित्तीय संस्था, कॉर्पोरेट सेव्हिंग्ज म्हणूया आपण, या सगळ्यांमध्ये सुद्धा दीर्घकालीन निधीचा पुरवठा या करत असतात. भारतीय भांडवल बाजारामध्ये इकडे नीट लक्ष द्यायचे की नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीची कर्ज देवाणघेवाण होते आणि भांडवल बाजारामध्ये दीर्घ मुदतीचे अर्थव्यवहार पार पाडले जातात. 9 to 5 जॉब, अरे
5 to 9 जॉब, धावपळ ऑल द टाइम जॉब, द रोमिंग वाला जॉब, द डेडलाईन वाला जॉब, किंवा आर यू लिव्हिंग इन द मार्केट वाला जॉब. जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा. LIC एजंट बनण्याचे ठरवा. हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. भारतातील भांडवल बाजाराची संकल्पना आता आपल्याला पाहायची आहे. भारतातील भांडवल बाजारामध्ये सरकारी रोखे बाजार असतो, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्त संस्था आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश होत असतो. पुढे तक्ता तुम्हाला दिसत असेल, 4 घटक तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास आपण करणार आहोत. भारतातील भांडवल बाजार, सरकारी रोखे बाजार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवायचा. तक्त्यातले घटक आणि उपघटक व्यवस्थित ड्रॉ करणं हेही खूप परीक्षेमध्ये आवश्यक आहे. सरकारी रोखे बाजाराला सोनेरी रोखे बाजार असे म्हणतात. गिल्ट एज्ड बाजार असं पण याला म्हटलं जातं. मग यामध्ये कोणत्या प्रकारच्या रोख्यांचा व्यवहार होतो, तर सरकारी आणि निमसरकारी रोखे, ज्याच्यावरचा व्याजदर हा निश्चित असतो आणि म्हणून याला सोनेरी रोखे बाजार असे संबोधले जाते. दुसरा आहे औद्योगिक रोखे बाजार. आता औद्योगिक रोखे बाजारामध्ये कसं असतं, तर जुन्या आणि नव्या कंपन्यांनी लागू केलेले शेअर्स म्हणजे भाग आणि ऋणपत्रे, याला इंग्रजीमध्ये डिबेंचर्स, यांच्याशी संबंधित असतो. त्या ऋणपत्रेला डिबेंचर्स असं इंग्रजीत म्हणतात, भागांना शेअर्स असं म्हणतात. यानंतर पुढे जर तुम्ही उपभाग पाहिले त्या बाजारांचे, तर औद्योगिक रोखे बाजाराचा एक प्राथमिक बाजार भाग पडतो आणि दुसरा दुय्यम बाजार हा भाग असतो. प्राथमिक बाजारामध्ये भाग आणि ऋणपत्रांच्या विक्रीतून या बाजारपेठेत नवीन भांडवल उभारायला मदत होत असते मुलांनो. म्हणजे प्राथमिक भांडवल बाजार याच्यामध्ये नवीन भांडवल उभारणी. दुय्यम बाजारात काय असते, तर दुय्यम बाजारामध्ये कंपन्यांनी आधीच लागू केलेल्या प्रतिभूतींचे व्यवहार चालतात. दुय्यम बाजारपेठेत वायदे बाजारांच्या म्हणजे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून कार्य केले जात असते. आता वायदे बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंज हा भांडवल बाजाराचा महत्त्वाचा भाग आहे. ही एक संघटन किंवा अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग म्हणजे स्टॉक, रोखे म्हणजे बॉन्ड्स आणि वस्तू इत्यादींचा व्यापार होतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे वायदे बाजार आणि राष्ट्रीय वायदे बाजार हे देशातले प्रमुख वायदे बाजार आहेत. यापैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे, इट इज द फर्स्ट अँड लार्जेस्ट सेक्युरिटीज मार्केट इन इंडिया आणि याची स्थापना 1875ला झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजार, पुन्हा मी असं म्हणेन की भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजची ही स्थापना 1992 मध्ये करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पुन्हा या संदर्भात ज्या काही अपडेट्स किंवा माहिती ह्या तुम्ही घेणं फार आवश्यक आहे. या संदर्भातलं वाचन आवश्यक आहे. तिसरं आहे विकास वित्त संस्था. विकास वित्त संस्थाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त मी थोडं ऋणपत्रे म्हणून काय आहे म्हणून सांगते की ऋणपत्रे म्हणजे पुन्हा अ लॉंग टर्म सिक्युरिटी यील्डिंग अ फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट इश्यूड बाय अ कंपनी अँड सेक्युअर्ड अगेन्स्ट ॲसेट्स. म्हणजे काय, तर दीर्घकालीन तत्वावर प्रचलित केलेल्या प्रतिभूतींना ऋणपत्रे असे म्हणतात. पुन्हा छोटे छोट्या वित्तीय साधनांचे अर्थ माहीत असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे त्याचं वाचन आणि त्या संदर्भामध्ये माहिती घ्या. विकास वित्तीय संस्था DFI हेही खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवली जात असते. पहा यामध्ये पुन्हा इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, एक्झिम बँक इत्यादींचा समावेश होत असतो. यानंतर जे वित्तीय मध्यस्थ आहेत, पुढचा जर आकडा तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये साधारण 5 घटक तुम्हाला दिसतात. आता वित्तीय मध्यस्थ ही अशी संस्था असते मुलांनो की जी दोन्ही पक्षांच्या
आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. आता स्क्रीनवर जो तक्ता तुम्हाला दिसत आहे, चार्ट जो तुम्हाला दिसत आहे, त्याच्यामध्ये मर्चंट बँक, म्युच्युअल फंड्स, भाडेपट्टी कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या आणि इतर असा साधारण एक तक्ता आहे. मर्चंट बँक असं मी इथे घेतलेलं आहे पहिला घटक. मर्चंट बँकमध्ये तुम्हाला काय सांगता येईल की याच्यामध्ये मुख्यतः साहस भांडवली कंपन्या असं सुद्धा आपण यांना म्हणूया की याच्यामध्ये कशा पद्धतीने वेंचर कॅपिटल कंपनीज असं ज्याला म्हटलं जातं की दीज कंपनीज प्रोव्हाइड कमर्शियल सपोर्ट टू न्यू आयडियाज अँड फॉर द इंट्रोडक्शन अँड अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज. आता याच्यामध्ये नवीन कल्पना असेल, नवी साहसे, नवीन तंत्रज्ञान यासाठी व्यापारी आणि वित्त सहाय्य दिलं जातं. थोडक्यात नवीन कल्पनेवर आधारित उद्योजकतेला इथं सहाय्य दिलं जातं मुलांनो. आणि म्हणून मर्चंट बँक, आता अमेरिकेमध्ये याला गुंतवणूक बँक म्हणतात, काही ठिकाणी याला औद्योगिक बँक असं सुद्धा म्हणतात. इन इंडिया मर्चंट बँक मॅनेज अँड अंडरराईट न्यू इश्यूज, ॲडवाइस कॉर्पोरेट क्लायंट्स ऑन फंड रेझिंग अँड अदर फायनान्शियल ॲस्पेक्ट्स. निगम ग्राहक किंवा कॉर्पोरेट क्लायंट्स यांचे हे जास्त असतात. सल्ला देण्याचं काम या बँका करत असतात. त्याचप्रमाणे हमी सुद्धा घेत असतात नवीन इश्यूची किंवा नवीन शेअर्स प्रचलनाची, भागप्रचलनाची. यानंतर आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स म्हणजे परस्पर निधी. ही अशी कंपनी आहे जी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते. म्हणजे जे लहान लहान गुंतवणूकदार असतात त्यांच्या बचती ह्या छोट्या प्रमाणात असतात आणि मग अशा बचती संकलित करून तज्ञ व्यवस्थापकांमार्फत समभाग, रोखे म्हणजे बॉन्ड्स इत्यादीमध्ये त्या गुंतवल्या जातात. आता याच्यामध्ये किमान जोखीम आणि कमाल परतावा मिळून गुंतवणूक केलेल्या भांडवलामध्ये वृद्धी कशी होईल हे पाहिले जाते. हे खूप महत्वाचे आहे पुन्हा इथे. तर विविध वित्तीय साधनात गुंतवणूक केली जाते, त्यामुळे गुंतवणुकीचे विविधीकरण होते. त्याचबरोबर जोखीमही कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. म्युच्युअल फंड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा. यानंतर जी आहे ती भाडेपट्टी कंपनी. आता ही एक पुन्हा बिगर बँक वित्त कंपनी असते. जी कंपनी प्रामुख्याने काय करते तर उत्पादनासाठी लागणारी उपकरणे, यंत्रसामुग्री आहे, प्लांट, मशिनरी याची गरज मध्यम आणि लघु उद्योजकांना असते. तर त्यांना ही उपकरणं भाड्यानं देणं हे काम ही कंपनी करते आणि हे भाड्याने उपकरणे, संयंत्रे देणे या व्यवसायात ही कंपनी गुंतलेली असते. लक्षात ठेवा, भाडेपट्टी कंपनी, लीज फायनान्स असं सुद्धा याला म्हटलं जातं. हा एक भाग महत्वाचा आहे. व्हेंचर कॅपिटल म्हणजे साहस भांडवली कंपनी मी तुम्हाला सांगितलं, म्युच्युअल फंड सांगितलं, भाडेपट्टी कंपनी आणि इतर जे आहे तोही भाग इथे मला तुम्हाला सांगायचा आहे की इतर सुद्धा काही मध्यस्थ याच्यामध्ये असतात. थोडक्यात वित्तीय मध्यस्थांमध्ये आपल्याला असं सांगता येईल की दोन्ही जे पक्ष असतात त्या पक्षांची जी काही आर्थिक उद्दिष्टे असतात, मग गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामधला दुवा म्हणून कार्य करणं आणि आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करणं अशी कामे ही वित्तीय मध्यस्थ करत असतात. हाही भाग इथे खूप महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील भांडवल बाजारातला हा जो भाग आहे हा आपण इथे पुन्हा सविस्तर पाहिलेला आहे. यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका. तर भारतातील भांडवल बाजाराची भूमिका काय आहे तर यामध्ये पुन्हा आपल्यासमोर 5 मुद्दे दिसत आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आहे की दीर्घकालीन मुदतीची बचत. औद्योगिक संस्था आणि सरकारकडून गुंतवणुकीच्या निधीची वाढती मागणी असताना आपल्याला दिसते. जे इंडस्ट्रीजना, सरकारना इन्व्हेस्टमेंट फंड्स लागतात मुलांनो. मग ही वाढती मागणी जर पूर्ण करायची असेल तर आर्थिक स्रोत अपुरे पडतात. मग काय करायचं तर यासाठी भांडवल बाजार रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या
विविध भागातील दीर्घ मुदतीच्या बचती एकत्र करण्यास मदत करत असतो. पहा, म्हणजे बचत संकलित करणं, दीर्घ मुदतीसाठी हे फंड्स वापरायला उपलब्ध करून देणं, हे खूप महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाची भूमिका आहे जी भारतातील भांडवल बाजार करत असते. दुसरा आहे समभाग भांडवल पुरवणे. भांडवल बाजार उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करतो, पुरवतो. इक्विटी कॅपिटल असं याला म्हटलं जातं. मालमत्ता खरेदी करण्यासाठी असेल, तसंच व्यवसायाची जी कार्यवाही आहे, म्हणजे डे टू डे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत जे पूर्ण करायचे असतात, त्यांचा वापर त्यामुळे करता येऊ शकतो. आणि म्हणून समभाग भांडवल पुरवणं, उद्योजकांना ज्याची गरज असते ते काम भारतीय भांडवल बाजारामार्फत होत असतं. तिसरं आहे परिचालन, म्हणजे कार्यवाही कार्यक्षमता, ज्याला ऑपरेटिंग एफिशियन्सी असं म्हटलं जातं. भांडवल बाजार व्यवहारातला खर्च कमी करतो. म्हणजे एक जो ट्रान्झॅक्शन कॉस्ट असतो किंवा ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार प्रक्रिया सुलभ करणं, त्याचा खर्च कमी करणं आणि ओव्हरऑलच शेअर्स खरेदी विक्री किंवा समभाग खरेदी विक्रीमध्ये जे निरसन क्लिअरिंग जे होत असतं त्याचा वेळ कमी करून जो प्रोसेसिंग टाइम आहे तो कसा कमी करता येईल आणि त्याची कॉस्ट पण कशी कमी करता येईल, त्यामध्ये कशी कार्यक्षमता येईल, हे पाहण्याचं काम भांडवल बाजारामार्फत होत असतं. त्यामुळे ही भूमिका खूप महत्त्वाची आहे गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातनं. कारण हा खर्च कमी झाला आणि व्यवहार प्रक्रिया सुलभ झाली तर निश्चितपणे त्यामुळे भांडवल बाजाराचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे त्वरित मूल्यांकन, म्हणजे भांडवल बाजार समान समभाग आणि कर्ज, आता याच्यामध्ये रोखे, कर्ज रोखे आपण म्हणूया, या साधनांचं उचित आणि त्वरित, म्हणजे योग्य आणि पुन्हा त्वरित, म्हणजे ज्याला आपण म्हणू की कमी काळामध्ये मूल्य निश्चित करण्यास मदत होत असते. हाही एक त्वरित मूल्यांकनाचा मुद्दा फार महत्वाचा आहे जो भारतातील भांडवल बाजाराच्या भूमिकेमध्ये येतो. पाचवा जो आहे तो समन्वय, म्हणजे भांडवल बाजार हा वास्तव आणि वित्तीय क्षेत्र, मग समभाग आणि कर्ज रोखे असतील, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, किंवा आपण म्हणूया की देशांतर्गत आणि बाह्य निधी असतील, इत्यादींमध्ये त्याचे एकत्रीकरण करतो. आणि म्हणून भांडवल बाजारामधला हा जो काही समन्वयाची जी भूमिका आहे किंवा समन्वयकाची जी भूमिका आहे ती खूप महत्वाची आहे. मग वास्तव वित्तीय क्षेत्राला जोडणे, समभाग आणि कर्ज रोखे म्हणजे वित्तीय साधने आहेत, किंवा दोन क्षेत्र आहेत, सरकारी आणि खाजगी क्षेत्रे, किंवा दोन प्रकारचे निधी म्हणूया आपण, यांचं एकत्रीकरण करण्याचा जो रोल आहे, जी भूमिका आहे, हो की नाही, पूल बांधणं, ब्रिज बांधणं म्हणतो आपण याला, या घटकांमध्ये हे काम भारतातील भांडवल बाजार खूप छान प्रकारे करत असतो. तर आपण हे 5 मुद्दे इथे पाहिले. भारतातील भांडवल बाजाराची भूमिका, दीर्घकालीन मुदतीची बचत असेल, समभाग भांडवल पुरवणं असू दे, कार्यवाहीतल्या कार्यक्षमता असू दे, त्वरित मूल्यांकन आणि समन्वय ज्याला आपण म्हणू, समन्वयकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते जी आपण इथं पाहिली. यानंतर येतं भांडवल बाजारातील समस्या. जसं मी मागच्याही तासाला तुम्हाला सांगितलं की या प्रकरणामधून नाणे बाजारातील समस्या आणि भांडवल बाजारातील समस्या हा भाग बोर्डाने लेखी परीक्षेसाठी वगळला आहे. डिलीटेड कॉन्टेंटमध्ये हा भाग आहे, त्यामुळे हा भाग मी इथे शिकवणार नाही. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. भारतातील भांडवल बाजारात काय सुधारणा आहेत? साधारण 6 सुधारणा इथे मुलांना दिलेल्या आहेत बघा. तर पहिला जो आहे ते भारतातील प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची स्थापना, सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 1988 मध्ये ही स्थापना झाली आणि वैधानिक मान्यता 1992 त्यांना देण्यात आली. आता ही जी संस्था आहे ती काय करते तर गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रतिभूती बाजाराचं नियंत्रण करण्यासाठी ही संस्था महत्त्वाचे योगदान देते. आणि म्हणून सेबीची स्थापना म्हणजे थोडक्यात गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे, विकास करणे, टू प्रोटेक्ट इन्व्हेस्टर्स
अँड टू प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ द सेक्युरिटीज मार्केट अशी म्हटली जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. सेबीची स्थापना ही अत्यंत महत्त्वाची सुधारणा आहे. दुसरं जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज हेही खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय शेअर बाजार. भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजची ही स्थापना 1992 मध्ये करण्यात आली मुलांनो. आणि म्हणून NSE याचा पण अभ्यास आपल्याला इथे सुधारणेमध्ये करावा लागतो. तिसरं जे आहे आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून संगणकीकृत स्क्रीन आधारित व्यापार प्रणाली SBTS असं त्याला म्हटलं गेले. कम्प्युटराइज्ड स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग सिस्टीम. थोडक्यात संगणकाद्वारे म्हणजे आधुनिकीकरणामध्ये संगणक व्यापार प्रणाली जर वापरली तर जसं आपण मगाशी कार्यक्षमता म्हणलो, व्यवहारातली कार्यक्षमता किंवा एकंदरच जो काही वेळ व्यवहारामधला आहे तोही कमी लागेल आणि खर्चही कमी होईल, अधिक सुलभता येईल असं म्हणूया. तर हा जो तिसरा सुधारणेचा भाग आहे तोही खूप महत्त्वाचा आहे इथे. चौथा आहे डीमॅट, डिमटेरियलायझेशन ऑफ द शेअर्स किंवा निराकारीकरण असं आपण म्हणूया. भागांचे निराकारीकरण. जसं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुंतवणूकदारांकडून समभागांची सहज खरेदी विक्री होते आणि मग ही सुलभता असल्यामुळे काय होतं की भांडवल बाजारातले व्यवहार हे जलद तर होतात, सुरक्षितही होतात, पारदर्शकही असतात. आणि म्हणून 1996 पासून डीमॅट खातं हे सुरू झालेलं तुम्हाला दिसतं. डिमटेरियलायझेशन ही खूप महत्त्वाचं सुधारणेचं पाऊल आहे असं म्हणायला इथे हरकत नाही. पाचवं आहे अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. या दोन ठेव पावत्याही खूप महत्त्वाच्या आहेत मुलांनो, ज्याच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांद्वारे जागतिक निधीमध्ये वाढीव प्रवेशास परवानगी देण्यात आलेली आहे. पहा याच्यामध्ये कसा भाग असतो तर भारतात नोंदवलेल्या ज्या कंपन्या असतात त्यांचे रुपयात दर्शनी मूल्य असलेले शेअर्स असतात. विदेशी बाजारात हे शेअर्स नोंदले जाण्यासाठी त्यांची खरेदी विक्री तिकडे होण्यासाठी जो एक महत्त्वाचा मार्ग असतो तो म्हणजे GDR, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट्स. तसंच भांडवल उभारणी ही जेव्हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातून करायची असते तेव्हा अमेरिकेतर देशात म्हणजे अमेरिका सोडून अमेरिकेतर जे देश आहेत, इतर जे देश आहेत त्या नोंदलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या ADR इश्यू करतात, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स. थोडक्यात आपण असं म्हणूया भारतीय कंपन्यांची वाढती उलाढाल, नफा मिळवण्याची त्यांची क्षमता, प्रवर्तकांची विश्वासार्हता व जागतिक गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेचं वाढणारं आकर्षण यामुळे ADR आणि GDRच्या माध्यमातून विदेशी भांडवल उभारणी शक्य झाली आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे मुलांनो आणि सुधारणेचा हा टप्पा अतिशय चांगला आहे आपण म्हणूया, ज्याच्यामुळे भांडवल बाजाराचा विकास तर होईलच आणि त्या अनुषंगाने देशात आर्थिक विकासाला सुद्धा हातभार लागणार आहे. सहावा मुद्दा आहे गुंतवणूकदारांची जागरूकता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचं हितही जपण्यासाठी 2001 मध्ये गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडची स्थापना करण्यात आली होती. पहा गुंतवणूकदारांचं हित खूप महत्त्वाचं असतं मुलांनो. त्यांची जागरूकता वाढवणं, त्यांचं हित जपणं, त्यांना कमीत कमी जोखीम असणं आणि त्यांना अधिक परतावा मिळणं हे खूप आवश्यक आहे. यानंतरचा जो भाग आहे तो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. तुम्हाला माहीत आहे का? या बॉक्सेसचंही वाचन तुम्ही व्यवस्थित करा. मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरणातला फरक आहे आणि या अनुषंगाने आपण आज जो भाग कव्हर केलेला आहे त्यामध्ये भांडवल बाजारातल्या सगळ्या घटकांचा समावेश मी केलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. खूप वाचन करा आणि अधिकाधिक संकल्पना तुम्ही स्पष्ट करून घ्या. त्या संदर्भातली संदर्भ साहित्य वाचा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला भारतीय भांडवल बाजारातले सगळे घटक, त्याचबरोबर भारतीय भांडवल बाजाराची भूमिका आणि भारतीय भांडवल बाजारामध्ये कोणत्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत याचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. याबरोबरच अर्थशास्त्र विषयाचा इयत्ता 12वीचा 9वा पाठ संपला आहे, शिकवून झाला आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद.